शेतकरी मित्रांनो, आज आहे 10 ऑगस्ट. आज आपण बघणार आहोत जो आपण 10 तारखेपासून ते 15 ऑगस्टपर्यंतचा जो अंदाज दिलेला आहे या संदर्भाची व्यवस्थित प्रकारे माहिती. सुरुवातीला बघितलं कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे मध्य प्रदेशच्या आसपास आहे, परंतु महाराष्ट्रावरती याचा खास प्रभाव पडलेला नाही. कुठेही खास पाऊस नाही झाला. फक्त ढगाळलेलं हवामान आपल्याला धुळे, त्यानंतर जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर आणि पश्चिमेकडील विदर्भाच्या बहुतांश विभागामध्ये बघायला भेटलेलं आहे. दुसरं कमी दाबाचं क्षेत्र देखील एक हवी चक्राकार स्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे. यापासूनच एक कमी दाबाचं क्षेत्र बनेल आणि हे महाराष्ट्राकडे येणार नाही. याच्यापासून पाऊस फार तर फार आपल्याला छत्तीसगड किंवा मध्य प्रदेशचा पूर्वेकडचा भाग आहे आणि विदर्भाच्या काही भागामध्ये भंडारा, गोंदिया किंवा गडचिरोलीच्या आसपास बघायला भेटेल. तो पण काही 1-2 दिवसासाठी असेल. जास्त करून एखाद दिवशी पडेल, दुसऱ्या दिवशी थोडाफार पडला तर पडला. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा जो असेल तर तो राजस्थानच्या आसपास आहे. जसं हे कमी दाबाचं क्षेत्र कमजोर होईल आणि हे स्ट्रॉंग होईल, त्यावेळेस मान्सूनचा देखील कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशच्या पूर्वेकडील भागाच्या आसपास या ठिकाणी स्थिर राहण्याची शक्यता आहे आणि त्याच्याच आसपास हे कमी दाबाचं क्षेत्र देखील राहील. ते पश्चिमेकडे सरकणार नाही. जर आपण बघितलं आता 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंतच्या मुख्य तारखा आपल्याला बघायच्या आहेत, परंतु आज 10 तारखेचा पाऊस जर बघितला तर नागपूर, भंडारा, गोंदियाच्या किंवा गडचिरोलीच्या उत्तरेकडील भागाच्या आसपास काहीसा मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपास देखील पाऊस होईल. विजांसहित गडगडाटी मध्यम ते जोरदार, परंतु हा पाऊस काही सार्वत्रिक असणार नाही. त्यानंतर वर्धा, नागपूरचा काही राहिलेला भाग असेल, अमरावती असेल, या ठिकाणी पाऊस सक्रिय होईल. मात्र मध्यम पावसाची जास्तीत जास्त शक्यता आहे. खूप मोठ्या क्षेत्रावरती हा पाऊस होणार नाही. जळगाव आहे, धुळ्याचा भाग किंवा मग छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, परभणी किंवा यवतमाळच्या काही भागामध्ये थोडाफार पाऊस होऊ शकतो. मोठ्या पावसाची शक्यता नाही. फार तर फार रोड ओला होईल किंवा अतिशय थोडासा हलका पाऊस या ठिकाणी बघायला भेटू शकतो. उद्याची परिस्थिती जर बघितली तर उद्या जो पाऊस असेल तर पश्चिमेकडील विदर्भाच्या आसपास आपल्याला बघायला भेटेल. यासह जळगावमध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार सातत्याने या ठिकाणी कमेंट येत असतात. या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर बाकी मराठवाड्यातील जर बघितलं तर या ठिकाणी देखील हा पाऊस जो असेल तर आपल्याला सातारा जिल्ह्यापासून सुरुवात होईल. आता देखील साताराच्या घाटाच्या आसपास चांगल्यापैकी जोरदार ते मुसळधार पाऊस आहे आणि साताऱ्याच्या पूर्व भागापासून हा पाऊस सुरुवात होऊन हा सोलापूर असेल किंवा मराठवाड्याच्या इतर भागामध्ये जाईल. पुण्याच्या आसपास देखील घाटाच्या आसपास आता देखील ढग आहेत, उद्या देखील राहतील आणि हे ढग असेच पुढे गेल्यानंतर थोडेसे सक्रिय या ठिकाणी होतील. बीडमधून देखील अंबाजोगाईच्या आसपास पाऊस होईल का या संदर्भाची कमेंट आहे. तर अहिल्यानगर असेल किंवा बीडच्या आसपास छत्रपती संभाजीनगरपर्यंत पावसाची या ठिकाणी शक्यता असणार आहे. म्हणजे आपण जो 10 तारखेपासून अंदाज दिलेला आहे त्याचे खरे पावसाचे दिवस हे 11 तारीख, त्यानंतर 12 तारीख आणि 13 तारीख हे 3 दिवस असणार. त्यामध्ये देखील 11 आणि 12 हीच तारीख जास्त महत्त्वाची आहे. आपण ज्यावेळेस 30 मार्चला मान्सून दिलेला होता त्यावेळेस देखील सांगितलेलं होतं की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विजांसहित पावसाची शक्यता आहे आणि हे 8 तारखेपर्यंत असेल. कदाचित 12 किंवा 13 तारखेपर्यंत चालू शकतं आहे. इतका ॲक्युरेट मान्सून, अशा प्रकारचा तारखा तुम्हाला कुठेही महाराष्ट्रच काय संपूर्ण भारतामध्ये, जगामध्ये सुद्धा कोणी दिलेले नसतील. अशा प्रकारचा मान्सून आतापर्यंत यशस्वी या ठिकाणी तुमच्यापर्यंत दिलेला आहे. तर 11-12 तारखेच्या आसपास दक्षिणेकडील मराठवाड्याच्या आसपास देखील पाऊस सक्रिय होईल आणि तिथून 12-13 तारखेला देखील हा पाऊस या ठिकाणी मिळणार आहे. नाशिक आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या आसपास देखील विजांसहित गडगडाटी पावसाची शक्यता आहे. अशाच प्रकारचा पाऊस आपल्याला पुण्याच्या शहराच्या किंवा पूर्वेकडच्या भागात आपण जर गेलो, पारनेर, श्रीगोंद्याच्या आसपास या ठिकाणी देखील ही पावसाची शक्यता श्रीगोंद्याच्या आसपास, कर्जत, जामखेडच्या आसपास देखील बनेल. सांगलीच्या आसपास देखील बऱ्यापैकी पावसाची शक्यता पुढच्या 11, 12, 13 तारखेपर्यंत आहे. आज देखील या दक्षिणेकडे भागाच्या आसपास काहीसे पावसाचे ढग जमा होतील. बाकी म्हणजे थोड्या भागासाठी आज देखील आपल्याला पाऊस हा बघायला भेटणार आहे. मराठवाड्याच्या बाकी भागामध्ये देखील असेल, परंतु ते आता फिक्स भाग नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो 11-12 तारखेच्या आसपास पाऊस पडेल, यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना पाऊस पडेल त्यांच्या आपल्याला कमेंट मिळतील. ज्यांना पाऊस होणार नाही त्यांचे प्रश्न असतील की पाऊस होईल का, त्यासाठी हा पाऊस जो असेल तर सार्वत्रिक पडणार नाही, आपण काल देखील सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचा पाऊस आहे. विजांसहित गडगडाटी होईल, काही ठिकाणी चांगल्यापैकी जोरदार होईल, ते शेतकरी आनंदी होतील. मात्र सगळीकडे पाऊस होण्याची शक्यता नाही आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.